Welcome everyone. Today we start our fourth lecture, which is on मॅनेजमेंट. ओके, सो आजचे जे काय टॉपिक बघणार आहे आपण ते एकदा बघून घेऊ. आजचा जो टॉपिक आपण कव्हर करतोय तो आहे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. बिफोर गोइंग टू स्टार्ट दिस पर्टिक्युलर टॉपिक, पहिल्यांदा आपण त्याच्या आधी लास्ट लेक्चरला जे काही बघितलं होतं त्याचं एकदा रिव्हिजन बघूया. लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. ओके, त्यामध्ये आपण 14 प्रिन्सिपल्स स्टडी केले होते. फ्रॉम दॅट 14 प्रिन्सिपल्स त्यातलं फर्स्ट होतं डिव्हिजन ऑफ लेबर. ओके, डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे काय आपण बघितलेलं की ज्याचं ज्यामध्ये स्किल चांगलं आहे, ओके, त्या पद्धतीनं त्याला त्याचं टास्क असाइन करणं किंवा त्याला लेबर अशा पद्धतीनं अपॉइंट करणं ज्यामध्ये त्याचं चांगली स्किल आहे. ओके, त्या ठिकाणी जर त्याला अपॉइंट केलं तर आपल्याला त्यातून जो एफिशियंटली जे आउटकम मिळणार आहे ते काय असणार आहे, परफेक्ट असणार आहे किंवा तो त्यात 100% त्याने त्यात दिलेला असणार आहे. ओके, त्यामुळं असायनिंग वर्क किंवा त्याचा स्कोप ज्यामध्ये आहे किंवा त्यामध्ये इंटरेस्ट ज्यामध्ये आहे त्या लेबरचा, त्या पद्धतीचं त्याला वर्क असाइन करणं सगळ्यात महत्वाचं. 14 प्रिन्सिपल मध्ये ते फर्स्ट आपण बघितलेलं. देन आपण बघितलेलं रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, म्हणजे जो आपण जर सुपरवायझर जर कन्सिडर केला तर त्याच्याकडे अथॉरिटी आहे, पॅरलली त्याच्याकडे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आहे. म्हणजे त्याला जर अथॉरिटी दिली असेल की कुणाकडून तरी काम करून घ्यायचंय, सो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आहे की त्या दिलेल्या टाइम मध्ये, टाइम शेड्यूल मध्ये त्यानं ते काम कम्प्लीट करून घेतलं पाहिजे. ओके, सो दिस इज सेकंड पॉइंट, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. देन थर्ड होतं वन बॉस. वन बॉस मीन्स म्हणजे जी कमांड आहे ती वन डायरेक्शनने आली पाहिजे. ओके, म्हणजे जेणेकरून जे एम्प्लॉई आहेत त्यांच्या अंडर काम करणारे जे एम्प्लॉई आहेत त्यांचं मिसअंडरस्टँडिंग किंवा कन्फ्युजन होऊ नये. ओके, देन युनिटी ऑफ डायरेक्शन बघितलेलं, देन इक्विटी बघितलेलं, त्याच्यानंतर बघितलेलं आपण ऑर्डर, डिसिप्लिन, इनिशिएटिव्ह, फेअर रिन्युमरेशन, स्टॅबिलिटी, स्केलर चेन, सबऑर्डिनेशन, आणि लास्ट बघितलेलं आपण सेंट्रलायझेशन. ओके, सो आजचा पॉइंट बघू आपण फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. आपण जेव्हा सिलेबस बघत होतो त्यामध्ये सुद्धा मी मोस्टली या गोष्टीवर भर दिलेला की फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये मॅनेजमेंट जेव्हा इन्क्लूड होत असते तेव्हा जे 5 फंक्शन्स जे आहेत ते सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करत असतात. ते आपण बघू आज. इन दॅट फर्स्ट वन इज अ प्लॅनिंग, देन ऑर्गनायझिंग, then third one is the staffing, fourth directing, and last controlling. So आपण वन बाय वन सगळं बघत जाऊ. प्लॅनिंग, फंक्शन्स ऑफ प्लॅनिंग. ओके, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात पहिला जे येते ते प्लॅनिंग येते. त्यामध्ये काय येणार आहे तर डिसाइडिंग इन ऍडव्हान्स फॉर वर्क टू बी डन इन फ्युचर. आपल्याला फ्युचरमध्ये काहीतरी वर्क डन जर करायचं असेल इफिशियंटली आणि विदिन टाइम करायचं असेल तर वी हॅव टू सिलेक्ट अ प्रॉपर प्लॅन. ओके, एक आपल्याकडे प्रॉपर प्लॅन असला पाहिजे. त्याच्या पद्धतीनं आपण त्यावर वर्क केल्यानंतर आपलं जे डेडलाईन असणार आहे किंवा आपले जे ठराविक टाइम पिरियड असणार आहे त्याच्या आत जर अकम्प्लिश करायचं असेल तर वी हॅव टू सिलेक्ट गुड प्लॅन. ओके, देन अँटिसिपेशन ऑफ फ्युचर प्लॅनिंग म्हणजे आपण आधीच त्याचं प्रेडिक्शन करणं. त्यामध्ये काय असणार आहे तर डिसाइडिंग what is to be done, how is to be done, when to be done, where, when to be done, who will be done. Okay, and evaluation of result म्हणजे कोण करणार आहे, कसं करणार आहे, कधी करणार आहे, राईट, आणि त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा करणं आपण महत्वाचं आहे. स्टेप काय काय असणार आहे ते बघूया आपण. त्यामध्ये डिसाइडिंग द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन. आता मी सांगितल्याप्रमाणे प्रिव्हियस लेक्चरला आपण बघितलेलं आहे, टॉप लेवल मॅनेजमेंट जे आहे ते काय करणार आहे जर आपल्या ऑर्गनायझेशनसाठी जे पॉलिसीज असणार आहेत किंवा त्याच्यासाठी जे ऑब्जेक्टिव्ह डिफायनिंग करणं किंवा गोल डिफायनिंग करणं जे आहे ते टॉप लेवल मॅनेजमेंट करणार. ओके, तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे प्लॅनिंग. आणि प्लॅनिंग मध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करणं सगळ्यात महत्वाचं आहे. जे अचीव्ह करण्यासाठी आपण पुढच्या ज्या प्रोसेस आहेत ते आपण बघणार आहोत. त्यानंतर कलेक्टिंग अँड ऑर्गनायझिंग इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन म्हणजे काय त्याचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो अकम्प्लिश करण्यासाठी किंवा तो आपण कम्प्लीट करण्यासाठी जो डेटा लागणार आहे तो आपण ऑर्गनाइज केला पाहिजे, कलेक्ट केला पाहिजे. देन गॅदरिंग अल्टरनेटिव्ह कोर्सेस ऑफ ऍक्शन टू अचीव्ह द ऑब्जेक्टिव्ह, इव्हॅल्युएशन ऑफ द alternative in a sense of feasibility, selection of optimum alternative after evaluation of all available alternative. Optimum म्हणजे काय जो आपल्याला
बेस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह असणार आहे. म्हणजे आपल्याला एखादं काम कम्प्लीट करायचं आहे तर त्याच्यासाठी जे बेस्ट ऑप्टिमम अल्टरनेटिव्ह असणार आहे. म्हणजे त्या गोष्टीला जर ऑप्शन असेल किंवा जर काही अल्टरनेटिव्ह पद्धत असेल तर ती बेस्ट असली पाहिजे, अॅक्युरेसी असली पाहिजे, किंवा ते जर जेव्हा आपण अडॉप्ट करू तेव्हा तुम्हाला दुसरी कुठली ऑप्शन किंवा दुसरी टेक्निक अवेलेबल नाही यूज नाही करता आली पाहिजे. ओके, सो म्हणजे आपल्याला जे अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करायचे आहेत ते ऑप्टिमम असले पाहिजे. राईट. डिसाइडिंग पॉलिसीज, त्यामध्ये मेन काय असणार आहे तर डिसाइडिंग पॉलिसीज, प्रोसिजर, मेथड, स्टँडर्ड्स, शेड्यूल सिस्टीम अँड बजेट. ओके, सगळ्यात महत्वाचं प्लॅनिंग मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते तुम्हाला पॉलिसीज ठरवायला लागणार आहेत सगळ्या. तुम्हाला कुठल्या पद्धतीनं म्हणजे काय प्रोसिजर इम्प्लिमेंट करायचे आहे, कुठल्या मेथडने इम्प्लिमेंट करायचे आहे, ते इम्प्लिमेंट करत असताना काय स्टँडर्ड्स आपण ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर ते करण्यासाठी शेड्यूल काय असणार आहे ते सुद्धा आपण प्लॅनिंग मध्ये करत असू. ओके, मी सगळ्यात पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आपण एक एक्झाम्पल धरूया आणि त्याच्या पद्धतीनं जाऊया. इन केस आपण एक स्टोअर चालू करतोय. ओके, स्टोअर आहे आपलं आणि आपल्याला प्रिव्हियस मंथ मध्ये जो सेल आहे त्याच्यापेक्षा आपल्याला सेल वाढवायचा आहे. सेल वाढवायचा असेल तर आपल्याला मॅनेजमेंट त्यात इन्क्लूड करावी लागेल. देन अँड देन ओनली आपल्याला ठराविक स्पेसिफिक टाइम मध्ये आपण ते अचीव्ह करणार आहे. सो त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय असणार आहे, प्लॅनिंग. तर जे ऑर्गनायझेशन असणार आहे ते काय करणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करणार की ऑब्जेक्टिव्ह डिसाईड करायचा आहे. आता ऑब्जेक्टिव्ह तर आपण डिसाईड केलेला आहे की आपल्याला जो सेल आहे तो आपल्याला इन्क्रीज करायचा आहे, वाढवायचा असेल. ओके, सेल वाढवायचा म्हटल्यानंतर आपल्याला पहिलं काय असणार आहे, आपण बघणार आहे प्लॅनिंग. प्लॅनिंग मध्ये काय काय बघायचं ठरवलं आपण. एकतर आपण जे अचीव्ह करण्यासाठी प्रोसिजर काय करायला लागणार आहे आपण ते डिफाईन करणार आहे. मेथड कुठल्या इम्प्लिमेंट करायचे ते बघणार आहे. स्टँडर्ड्स कुठले ठेवायचे, शेड्यूल काय करायचं. ओके, आता हे झालं आपलं प्लॅनिंग केलेलं आहे. आता आपल्याला एक्झॅक्ट आपल्याला सेल वाढवायचा आहे. ओके, तो नेक्स्ट काय येणार आहे, ऑर्गनायझिंग येणार आहे. ऑर्गनायझिंगच्या आधी आपण काय बघूया, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. त्यामध्ये प्लॅनिंगचे जे काही इम्पॉर्टन्स आहे तो एकदा बघू आपण. प्लॅनिंग केल्यामुळे काय काय आपल्याला होणार आहे, एक तर पहिली गोष्ट टू इम्प्रूव्ह द इफिशियन्सी ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गनाइज जर विदाऊट मॅनेजमेंट काम करत असेल तर ते रन होणार आहे. ओके, पण ते इफिशियंटली वर्क होतंय का हे बघणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण व्हॅल्यू फॉर मनी जसं म्हणतो, म्हणजे आपण इन केस आपल्या स्टोअरसाठी जे काही कॅपिटल इन्व्हेस्ट केले, त्याच्यानंतर जे स्टाफ अपॉइंट केलेलं आहे ते सगळे इन्व्हेस्ट केल्यानंतर जो ओनर आहे त्याला काहीतरी बेनिफिट मिळतोय का, किंवा त्यामधून प्रॉफिट किती जनरेट होतोय, जो प्रॉफिट जनरेट होतोय तो इफिशियंट आहे का, व्हॅल्यू फॉर मनी आहे का, म्हणजे आपण जेवढे इन्व्हेस्ट करतोय त्याच्या प्रोपोर्शनली आपल्याला मिळतंय का, हे सगळ्यात समजणं महत्वाचं आहे. सो आपण प्लॅनिंग इन्व्हॉल्व्ह केल्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुम्ही इफिशियन्सी जी आहे ती तुमची इम्प्रूव्ह होणार आहे. ओके, तर सगळ्यात पहिलं तर काय आहे, इफिशियन्सी इम्प्रूव्ह होणार आहे. त्याच्यानंतर विदाउट प्लॅनिंग मेंबर्स विल बी कन्फ्युज. जर प्लॅनिंग नसेल तर तुमचे जे मेंबर आहेत किंवा तुमचे जे वर्कर आहेत ते सगळ्यात काय काय होणार आहे, कन्फ्युजन होणार आहे त्यांचं. अवॉइड वेस्टेज अँड युटिलाइज ऑल रिसोर्स इन ऑप्टिमल वे. म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं प्लॅनिंग केल्यामुळे तुमचा जो वेस्ट होणार आहे किंवा कन्फ्युजन होणार आहे, कन्फ्युजन होण्यामुळे जो मटेरियल तुमचं वेस्टेज जाणार आहे किंवा मॅन पॉवर वेस्ट होणार. एखादं पर्टिक्युलर सेक्शन जर तुम्ही कन्सिडर केलं की समजा हा आपल्याला आपलं एक स्टोअर आहे आणि त्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, ग्रोसरी स्टोअर असेल किंवा एखादं फूड सेक्शन असेल. एकाच ठिकाणी जर 2-3 व्यक्ती जर काम करत असतील आणि ते जर सेलिंगचं काम करत असतील, जर आपण प्लॅनिंग नसेल तर दोघं तिघं एकाच ठिकाणी राहून ते दोघं तिघं त्याचं सेल वाढवत असतील. त्यामुळे काय होणार आहे, एखाद्या पर्टिक्युलर सेक्शनचा सेल वाढला जाणार आहे आणि दुसरं सेक्शन जे आहे ते ऍज इट इज मोकळं राहणार आहे. आपण हे बघितलं पाहिजे की प्लॅनिंग केल्यामुळं या गोष्टीमधून जर आपल्याला जास्त मार्जिन मिळत असेल तर वी नीड टू फोकस ऑन इट. ओके, तर त्या गोष्टीवर आपल्याला फोकस केला पाहिजे. त्यामुळे प्लॅनिंग केल्यामुळे काय होणार आहे की तुमचं जे वेस्टेज होणार आहे ते अवॉइड केलं जाणार आहे आणि जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत म्हणजे आपल्याकडे जे मॅन पॉवर आहे ते प्रॉपर युटिलाइज होणार आहे. देन बघू, टू मिनिमाइज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बाय सेव्हिंग अ टाइम अँड एफर्ट्स. आता तेच बघितल्याप्रमाणे आपण टाइम कंट्रोल करणार आहे आणि एफर्ट सुद्धा. म्हणजे एकाच प्रोडक्टवर 2 लोक एफर्ट्स घेण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर जर 2 लोक एफर्ट्स घेत असतील तर आपल्याला दोन्हीकडून प्रॉफिट जनरेट होणार आहे आणि आपले एफर्ट सुद्धा वाया जाणार नाहीत. ओके, देन मिनिमाइज द रिस्क caused by changing factors in a future. पुढचं बघू ऑर्गनायझिंग. आता मी सांगितल्याप्रमाणे प्लॅनिंग बघितलंय आपण
आपला मोटो डिसाईड केलेला आहे, ऑब्जेक्टिव्ह डिसाईड केलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय येणार आहे सगळ्यात महत्वाचं की प्लॅनिंग झाले, त्याच्या पद्धतीनं आपल्याला जे काही रिसोर्सेस आहेत ते वेल ऑर्गनाइज केलं पाहिजेत. म्हणजे आता मी ठरवलंय की माझा सेल वाढवायचा आहे, सेल वाढवायचा म्हटल्यानंतर नुसतं होत नसते, बरोबर. आपल्याला त्याच्यासाठी स्टाफ रिक्रूट करायला लागणार आहे. स्टाफ रिक्रूट केल्यानंतर वेगवेगळं मटेरियल जे सेल करायचं आहे, सेल वाढवायचं आहे म्हटल्यानंतर तुमच्याकडे मटेरियल तेवढं पाहिजे, तर ते मटेरियल सगळं ऑर्गनाइज केलं पाहिजे. आणि मटेरियल ऑर्गनाइज केल्यानंतर त्या त्या लोकांना ते टास्क असाइन केलं पाहिजे. ओके, तेच म्हणजे काय असतं, आफ्टर प्लॅनिंग ऑर्गनायझिंग बिझनेस रिसोर्सेस टू अचीव गोल. त्यामध्ये काय डेफिनेशन, द प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग द ऑर्डरली यूज ऑफ रिसोर्सेस बाय असाइनिंग अँड कोऑर्डिनेटिंग टास्क. म्हणजे इंडिव्हिज्युअली आपल्याला काय करायला लागणार आहे, आता जे आपल्या अवेलेबल स्टाफ आहे तो त्यांच्याशी कोऑर्डिनेट करायला लागणार आहे आणि त्यांना वेगवेगळे टास्क असाइन करायला लागणार आहेत. ओके, इट इज सेट ऑफ फॉर्मल टास्क असाइनिंग टू इंडिव्हिज्युअल अँड डिपार्टमेंट. म्हणजे डिपार्टमेंट वेगवेगळे असणार आहेत आणि त्या प्रत्येकांना आपल्याला काय करायला लागणार आहे, टास्क असाइन करायला लागणार आहे. म्हणजेच काय, आपल्याला सगळं ऑर्गनाइज करायला लागणार आहे. आपण प्लॅन झाला आपला, देन वी नीड टू ऑर्गनाइज वेल ऑर्गनाइज. ओके, त्यामध्ये बघूया ऑर्गनायझिंगच्या स्टेप्स काय काय असणार आहेत. रिव्ह्यू, प्लॅन अँड ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय बघायला लागणार आहे ऑर्गनाइज करताना, आपल्याला प्लॅन काय आहे बघायला लागणार आहे आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपला. ओके, त्याच्यानंतर डिटरमाइन द वर्क ऍक्टिव्हिटी नेसेसरी टू अकम्प्लिश ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह कम्प्लिश करण्यासाठी आपल्याला डेली ऍक्टिव्हिटी काय करायला लागणार आहे ते एकदा बघायला लागणार आहे. देन क्लासिफाय अँड ग्रुप नेसेसरी वर्क ऍक्टिव्हिटी इनटू मॅनेजेबल युनिट्स. म्हणजे एक मॅनेज होतील असे युनिट करायचे आहेत तुम्हाला, जेणेकरून ग्रुप्स पाडायचे आहेत, ते क्लासिफाय करायचे आहेत, जेणेकरून त्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या स्मूथली रन होतील आणि आपल्याला जे आपण काय म्हणतो ऑब्जेक्टिव्ह आहे तो आपल्याला अचीव्ह होणार आहे. ओके, अँड असाइन ऍक्टिव्हिटीज. आपण ग्रुप पाडले त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअली तुम्हाला ते ग्रुप्स असाइन करायचे, टास्क असाइन करायचे. देन आता बघू आपण स्टाफिंग. आपण बघितलं प्लॅनिंग, बघितलं ऑर्गनायझिंग, बघितलं. त्याच्यानंतर इन केस जर मॅनेजर असेल आणि त्याला जर कळालं की बाबा आपल्याला स्टाफ वाढवण्यासाठी आपल्याला सेल वाढवण्यासाठी जो अवेलेबल स्टाफ आहे इट इज नॉट सफिशियंट, वी नीड टू रिक्रूट मोर स्टाफ. ओके, सो आपल्याला काय करायला लागणार, आणखी स्टाफ जर वाढवायचा असेल तर थर्ड जो फंक्शन आहे ते आहे स्टाफिंग. त्यामध्ये तुम्हाला काय करायला लागणार आहे, एक्स्ट्रा स्टाफ जर रिक्रूट करायला लागेल तर तो करायला लागणार आहे. त्यामध्ये काय करणार आहे, द मेन पर्पज ऑफ स्टाफिंग इज टू पुट राईट पर्सन ऑन अ राईट जॉब. म्हणजे काय, स्टाफिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की एक राईट पर्सन एक राईट जॉबवर असलं पाहिजे. इन केस एखादं, मी लास्ट लेक्चरला सांगितल्याप्रमाणे एखादा माणूस जर ऑपरेशन मध्ये जर स्किल असेल त्याचं, ऑपरेशन का म्हणजे जर लाईनवर काम करत असेल म्हणा, किंवा त्याचं जर सेलिंग जर आपण काय म्हणू शकतो, जर ऑपरेशनली जर तो साऊंड असेल किंवा त्याचं कम्युनिकेशन वीक आहे आणि त्याला, ज्या माणसाला कम्युनिकेशन वीक आहे त्या माणसाला जर तुम्ही मार्केटिंगचं काम सांगितलं तर ते परफेक्ट होणार नाहीये किंवा तो त्याचं 100% देऊ शकणार नाही. सो स्टाफिंग मध्ये हेच सगळ्यात महत्वाचं आहे की राईट पर्सन शुड बी ऑन राईट जॉब. ओके, जर त्याचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग असेल तर तो माणूस मार्केटिंगसाठीच आपण रिक्रूट केला पाहिजे. ओके, त्यामध्ये आणखीन काय असणार आहे, स्टाफिंग इन्व्हॉल्व्ह रिक्रुटमेंट, सिलेक्शन अँड प्लेसमेंट. यामध्ये स्टाफिंग मध्ये जर मोठी इंडस्ट्री जर बघितलं असेल तर त्यामध्ये HR डिपार्टमेंट असते. ओके, ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट करणारे जे बोर्ड आहे, ओके, ते तिथं अवेलेबल असणार आहे, जेणेकरून स्टाफिंग जे आहे ते त्यामध्ये ऍक्टिव्हिटी इन्क्लूड केली जात नाही. त्यासाठी एक वेगळं डिपार्टमेंट आहे, ते तुम्हाला रिक्वायरमेंट प्रमाणे ते ह्युमन रिसोर्स काय करत असणार आहे, तुम्हाला जनरेट करून देत असणार आहे कंपनीसाठी. राईट, त्यामध्ये रिम्युनरेशन सुद्धा एक महत्वाचा पॉईंट आहे. स्टाफिंगच ते ठरवलं जाते की प्रत्येक माणसाचं काम बघून, त्याच्या जो काम करतोय त्याच्याप्रमाणे त्याचं जे आपण काय म्हणतो वेजेस म्हणतो आपण, सॅलरी जे आहे ते स्टाफिंगच्या अंडर आपण ठरवणार आहे. परफॉर्मन्स अप्रायझल, म्हणजे जर एखादा स्टाफ आपल्याकडे आधीपासून असेल तर त्याचं अप्रायझल करणं, त्याचं प्रमोशन करणं, त्याला इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करणं, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कशाच्या अंडर येणार आहेत, स्टाफिंगचे. ओके, द नेक्स्ट बघू आपण फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. त्यामध्ये काय येणार आहे, फोर्थ जे असणार आहे ते डिरेक्टिंग असणार आहे. डायरेक्टिंग मध्ये काय, तर आपण बघितलं पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह आपण डिफाईन केलाय, त्याच्यानंतर ऑर्गनाइज केलं, देन आपण बघितलं त्याच्या ओरिएंटेड जर आपल्याला स्टाफ लागणार असेल तर आपण त्याचं रिक्रुटमेंट सुद्धा करणार आहे. या 3 गोष्टी झाल्यानंतर फोर्थ जे येते ते काय असणार आहे, डायरेक्टिंग असणार आहे. डायरेक्टिंग ऑल्सो कॉल्ड ऍज अ लिडिंग, मोटिवेटिंग अँड ऍक्च्युएटिंग. फक्त आपण एवढं सगळं ऑर्गनाइज केलं आणि ऍक्टिव्हिटी प्रत्येकांना सांगितली त्याच्यानंतर मॅनेजमेंटचं काम झालं असं होत नाही. यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम काय आहे,
की एक आपण जे खाली एम्प्लॉई आहे त्यांच्याशी कम्युनिकेशन करणं, राईट. त्यांचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम असेल तर त्याच्याशी समजून घेणं, त्याच्या जर काही गरजा असतील तर त्या फुलफिल करणं, त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या कम्प्लीट करणं, त्यामध्ये लिडरशिप असते, बरोबर. एक कम्युनिकेशन झालं, त्याच्यानंतर लिडरशिप सुद्धा एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे डिरेक्टिंग मध्ये. तो लिडरशिप एक येणार आहे आणि त्याच्यानंतर मोटिवेशन. तुमचे जे वर्कर आहेत त्यांना तुम्ही मोटिवेट केलं पाहिजे. त्यांचा जर इंटरेस्ट असेल, त्या वर्क रिलेटेड जर इंटरेस्ट असेल किंवा त्यांचे लेटेस्ट इनोव्हेटिव्ह टेक्निक्स जर काय असतील तर त्या तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे. त्या इम्प्लिमेंट करणं महत्वाचं आहे. त्या इम्प्लिमेंट केल्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला तो जो एम्प्लॉई आहे त्याचा वर्क जे काम करण्याची जी इच्छा आहे ती वाढली जाणार आहे, बरोबर आहे. त्याचा त्यात इंटरेस्ट वाढणार आहे. इंटरेस्ट वाढल्यामुळे काय होणार आहे, ऑटोमॅटिकली तो त्याचा 100% देणार आहे तिथं, राईट. सो डिरेक्टिंग मध्ये कुठल्या गोष्टी येणार आहेत, कम्युनिकेशन, लिडरशिप अँड मोटिवेशन. तर फंक्शन बघूया त्यामध्ये. कम्युनिकेशन, आता मी सांगितल्याप्रमाणे कम्युनिकेशन काय किती महत्वाचं आहे. प्रोसेस ऑफ पासिंग इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँडिंग फ्रॉम वन पर्सन टू अदर पर्सन. लिडरशिप पण त्याच पद्धतीने आहे. मोटिवेशन, मोटिवेशन कशासाठी मी सांगितल्या पद्धतीने आताच, इन्क्रीज द डिझायर पॉवर ऑफ अ वर्कर्स टू गिव्ह देअर बेस्ट. देन पुढचं बघूया फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. कंट्रोलिंग हे सगळ्यात लास्ट फंक्शन आहे, आपण पाचवं बघितल्या पद्धतीनं. तर मॅनेजर शुड इन्शुअर दॅट एव्हरीथिंग ऑकर्स ऍज पर प्लॅन. तुम्ही मोटिवेट सुद्धा केलं, तुम्ही सगळ्या गोष्टी डिझाईन करून घेतलेल्या आहेत. आता लास्ट जे येणार आहे ते येणार आहे कंट्रोलिंग. म्हणजे काय, मॅनेजरने इन्शुअर केलं पाहिजे की तुम्ही जे काही प्लॅन करताय, ओके, प्लॅन जो काही केला त्याच्या पद्धतीने सगळं चाललंय का हे बघणं एकदम महत्वाचं आहे. इफ वर्क डायव्हर्ट्स फ्रॉम द स्टँडर्ड देन कंट्रोलिंग इज व्हेरी मच रिक्वायर्ड. ओके. जर इन केस तुम्हाला असं कळालं की बाबा आपण जे काम आहे, जे आपण डिझायर्ड पद्धतीने किंवा एक प्रॉपर वे दिला होता ते कुठेतरी डायव्हर्ट झालेलं आहे, कुठेतरी वेगळ्या पद्धतीने गेलेलं आहे, आपण ठरवलंय त्या पद्धतीने ते जात नाहीये. म्हणजे काय, आपल्याला अंडरस्टँडिंग झालं की बाबा आपल्याला जो सेल अचीव्ह करायचा आहे एक मंथ मध्ये तो होऊ शकत नाहीये. आपले जे एम्प्लॉई आहेत ते कुठेतरी भटकलागत झाले त्यांचं, म्हणजे किंवा आपण काय म्हणू शकतो, त्यांचं माइंड डायव्हर्ट झालेलं आहे. सो आपल्याला काय करायला लागणार आहे, जे कंट्रोलिंगच्या अंडर आपल्याला ते कुठलं तरी एक योग्य वे मध्ये आणायला लागणार आहे. त्यांना एक प्रॉपर डायरेक्शन द्यावी लागणार, राईट. सो फंक्शन्स बघूया त्यामध्ये. त्या इम्पॉर्टन्स काय आहे बघू त्याचं. टू मॉनिटर व्हेरियस वर्क रिलेटिव्ह ऍक्टिव्हिटीज. ओके, म्हणजे आपल्याला जे ऍक्टिव्हिटी चालू आहेत डेली ते आपल्याला मॉनिटर करायचं आहे कंट्रोलिंग मध्ये. कम्पेअरिंग ऍक्च्युअल परफॉर्मन्स अगेन्स्ट द स्टँडर्ड ऑफ वर्क. म्हणजे ऍक्च्युअल जे काय त्यांचं रनिंग आहे ते आपण कुठं करणार आहे, एक स्टँडर्ड आपण जे प्लॅन केलं त्याच्याशी परफॉर्मन्सची आपण काय करणार आहे, क्रॉस चेक करणार आहे, कम्पेअर करणार आहे. देन अँड देन ओनली आपल्याला काय करणार आहे की बाबा हा आपण जे चाललोय ते योग्य वेनं चाललोय काय, आणि आपण जे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे ते स्पेसिफिक टाइम मध्ये कम्प्लीट होणार आहे की नाही, राईट. टू कम्पेअर दॅट राईट थिंग हॅपनिंग ऍट द राईट टाइम ऑर राईट प्लेस. आता तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीनं. फाइंड आउट अँड करेक्टिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम द स्टँडर्ड. म्हणजे आपल्याला जर कळालं की बाबा हा हे योग्य वे नाहीये तर आपल्याला करेक्टिव्ह ऍक्शन्स त्याच्यावर घ्यावी लागणार आहे, जेणेकरून आपलं काम आहे ते स्टँडर्ड पद्धतीने झालं पाहिजे, राईट. नेक्स्ट लेक्चरला आपण जे काय बघणार आहोत ते एकदा बघूया. फंक्शनल एरियाज ऑफ मॅनेजमेंट. नेक्स्ट एक लेक्चरला येत असताना तुम्ही काय करा की फंक्शनल एरिया जे आहेत मॅनेजमेंटसाठी, म्हणजे मॅनेजमेंट कुठं इम्प्लिमेंट केलं जाते, ओके, त्याच्या रिलेटेड जर काय तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली किंवा त्याच्या रिलेटेड जर शॉर्ट नोट जर काय तुम्ही करून आला तर तुम्हाला नेक्स्ट लेक्चर अंडरस्टँडिंग साठी इझी पडेल, राईट. आज जे काय आपण बघितले फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट 5, त्याच्या रिलेटेड मी आता थोड्या वेळात तुम्हाला लगेच एमसीक्यू क्वेश्चन सुद्धा आले असतील, ते सुद्धा कंप्लीट करायचे आहेत सगळ्यांनी. लवकरात लवकर मला ते द्यायचे आहेत. लास्ट लेक्चरचे सुद्धा थोड्याफार जणांनी कंप्लीट केलेले नाही आहेत. सो ज्यांचे लेक्चर्स बघायचे कम्प्लीट अनकम्प्लीट राहिले असतील ते लेक्चर्स कंप्लीट करा. त्याच्या रिलेटेड दिलेले एमसीक्यू जे आहेत ते सुद्धा कंप्लीट करा, राईट. सो आय होप तुम्हाला आजचं लेक्चर कळालं असेल. थँक्यू.